तिरुपती बालाजी मंदिर हे शब्द कानावर पडले तर आपले डोळे आपोआप श्रद्धेने पाणावले जातात। इतकी कृपा त्या तिरुपती बालाजी देवस्थानाची आहे। जो कोणी पण आंध्र प्रदेश या राज्यातील तिरुपती बालाजी धामचे दैवत भगवान श्री बालाजी व्यंकटेश्वर स्वामी यांच्याबद्दल जाणून घेतो तो तिरुपती बालाजी समोर नक्कीच नतमस्तक होतो आणि तो तिथे जाऊन एकदा तरी दर्शन घेतो। जो कोणी या मंदिरामध्ये एकदा जाईल त्याचे नशीब आपोआप उजळू लागते। असे म्हणतात की भगवान विष्णू हे व्यंकटेश्वर स्वामी यांच्या स्वरूपात आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर या जिल्ह्याच्या तिरुपती बालाजी मंदिरामध्ये वसलेले आहेत। आज पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या सजीव स्वरूपात दक्षिणेच्या तिरुमला येथे वसलेले आहेत अशी लोकांमध्ये भावना आणि श्रद्धा आहे आणि यांचा देवी शक्तीचा आणि चमत्कारांचा लोकांना आजही भास होतो। तिरुपती बालाजी या नावाने सुप्रसिद्ध असलेले हे मंदिर भारताचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। बालाजी महाराजांचे हे मंदिर असे आहे की जिथे लोकांना नवीन नवीन चमत्कार व रहस्यमय गोष्टी बघायला मिळतात। वेळोवेळी या मंदिराचे दैवत भक्तांना आपण जिवंत असल्याची जाणीव करून देतात। हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की तिरुपती बालाजी मंदिराची काही रहस्यमय गोष्टी। या अशा रहस्यमय गोष्टी आहेत की ती कित्येक काळांपासून याचे खरे उत्तर अजूनही कोणाला भेटले नाही आणि आजचे विज्ञान सुद्धा या रहस्यांना ओळखू शकलं नाही। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले रहस्य म्हणजे ते आहे बालाजी मंदिराच्या स्थापनेचे रहस्य। दक्षिण भारतातील तिरुपती बालाजीच्या या भव्य मंदिराला कधी आणि कोणी बांधले या गोष्टीची काही निश्चित माहिती अजून हाती लागली नाही। काही इतिहासकार असे म्हणतात की या मंदिराची स्थापना जवळपास 5व्या शतकामध्ये झाली आहे आणि काही इतिहासकार असे सांगतात की या मंदिराची स्थापना 6व्या शतकामध्ये झाली आहे। पण वास्तविक पाहता या मंदिराचा संस्थापक कोण होता, कोणी या मंदिराला बांधले याबद्दल काही ठोस माहिती अजूनपर्यंत कुणाला भेटली नाही। असं म्हणतात की विजयनगरच्या राजाने तिरुपती बालाजी मंदिराला सुंदर बनवण्यासाठी आणि सजावटीसाठी मंदिराला धन दौलत अर्पण केली आणि त्यामुळे त्या राजाला आशीर्वाद मिळाला आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि धनप्राप्ती ही मोठ्या प्रमाणात झाली। यानंतर ही गोष्ट इतिहासामध्ये प्रसिद्ध झाली की तिरुपती बालाजी मंदिर हे धनप्राप्तीचे दैवत आहे। असं म्हणतात की तिरुपती बालाजीच्या चौकटीवरती एक पारस म्हणून दगड आहे ज्याला स्पर्श केल्यानंतर भक्तांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि धनप्राप्तीचा वर्षाव होऊ लागतो। आता बोलूया दुसऱ्या रहस्याबद्दल आणि ते आहे तिरुपती बालाजी मंदिर मधल्या मूर्तीचे रहस्य। तिरुपती बालाजीची जेव्हा आरती केली जाते तेव्हा देवीची मूर्ती ही हसू लागते। या मंदिरामध्ये भगवान विष्णूंची जी मूर्ती दाखवली जाते त्या मूर्तीमध्ये माता लक्ष्मीचे सुद्धा स्वरूप दिसते। ही मूर्ती कधी आणि कशी मंदिरामध्ये आली याबद्दल देखील शास्त्रज्ञांना अजून काही माहिती भेटली नाही। आता बोलूया तिसऱ्या रहस्याबद्दल आणि ते आहे तिरुपती बालाजी यांच्या गावचे रहस्य। बालाजी मंदिरमध्ये प्रसादासाठी व सजावटीसाठी आणि इतर गोष्टींसाठी लागणारे सर्व साहित्य हे तिरुपती बालाजी यांच्या गावातून आणले जाते। त्यांचे गाव जवळपास मंदिरापासून 22 किलोमीटर दूर इतके आहे। ही परंपरा कधी आणि केव्हापासून पडली आजपर्यंत निश्चित माहिती भेटली नाही। या गावातील सर्व महिला भगवान विष्णूंचे परमभक्त आहेत। ते सर्वजण भगवान विष्णूचे भजन म्हणता म्हणता त्यांच्या हाताने तिरुपती बालाजीला चढवणारे प्रसादाचे लाडू व मिठाई तयार करतात। आता बघूया चौथ्या रहस्याबद्दल आणि हे आहे तिरुपती बालाजी मंदिर हे सर्वात श्रीमंत होण्यामागचे रहस्य। या मंदिराची श्रद्धा हे देशातील व विदेशातील श्रीमंत लोकांना आपल्याकडे आकर्षित करते। असं म्हणतात की इथे आल्यानंतर मनुष्याला आपल्या जीवनामध्ये कधीच धनप्राप्तीची कमी पडत नाही। तिरुपती बालाजीच्या आशीर्वादानंतर धनप्राप्ती ही अतिप्रमाणात वाढू लागते। म्हणून सर्वजण धनप्राप्ती झालेला थोडासा हिस्सा तिरुपती बालाजी मंदिरामध्ये अर्पण करतात। लोकांनी अनुभवले आहे की प्रत्येक वर्ष नियमित धन अर्पण केल्यानंतर त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी ही अतिप्रमाणात वाढू लागते। भगवान विष्णूंचा त्यांच्यावर आशीर्वाद देखील कायम राहतो। त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक तिरुपती बालाजी देवस्थानाचे भक्त झाले आणि लोकांनी आपल्याला झालेल्या धनप्राप्तीमधील थोडासा हिस्सा तिरुपती बालाजी मंदिरामध्ये अर्पण करतात। अशा प्रकारे भक्तांच्या स्वरूपात अर्पण केलेले धन हे मंदिरामध्ये वाढू लागले। म्हणून आज हे देवस्थान श्रीमंत देवस्थानामधील एक देवस्थान ठरले आहे। आता बघूया पाचव्या आणि शेवटच्या रहस्याबद्दल आणि तो आहे तिरुपती बालाजी मंदिरामधील समुद्राच्या लाटांच्या आवाजाचा रहस्य। तिरुपती व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे समुद्रापासून 32,000 फुटीच्या उंचावर स्थापन झालेले मंदिर आहे। तरीही या मंदिरात देवांच्या मूर्तीतून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो। काही लोकांचे असे म्हणणे आहे की या मंदिराचे दैवत भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांची मूर्ती समुद्रातून प्रकट झालेली आहे। असे म्हटले जाते की समुद्राच्या लाटाचा आवाज भगवान विष्णू यांच्या वैकुंठ धामच्या क्षीरसागराचा आवाज आहे जिथे भगवान विष्णू हे राहत होते आणि त्या समुद्राच्या लाटा अदृश्य स्वरूपात भगवान विष्णू यांच्यासोबत आजही राहतात। त्याच्यामुळे मूर्तीच्या जवळपास आपण गेल्यानंतर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज हा ऐकू येतो। तर मित्रांनो, हे आहे तिरुपती बालाजी मंदिराचे काही रहस्यमय गोष्टी।
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.